आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज, जनमनाचा कानोसा, समाज मनाचा आरसा। शाळेची पहिली घंटा वाजली। शाळेने अनोख्या पद्धतीने केले विद्यार्थ्यांचे स्वागत। मोठ्या स्वप्नांकडे जाणारी छोटी पावले आजपासून सुरू। नागोठाणे रोशन पदकी। सुट्टी संपल्यानंतर सोमवार 15 जूनपासून जिल्ह्यातील विविध भागातील शाळांची पहिली घंटा वाजली। येथील कोकण एज्युकेशन सोसायटीच्या गुलाबाई रामनिवास, अग्रवाल विद्या मंदिर व कैलासवासी सरेमल प्रतापमल जैन महाविद्यालयात देखील शाळेला आजपासून सुरुवात झाली। नवीन दप्तर, नवीन पुस्तके, नवीन शिक्षक यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर काहीसा आनंद दिसत होता। तर नवीन प्रवेश घेऊन शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे देखील शाळेने अनोख्या पद्धतीने स्वागत केल्याचे दिसून आले। त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये कुतूहल वाटत होते। शासनाच्या नव्या अभ्यासक्रमानुसार आता विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे देखील कमी झाले आहे। त्यामुळे शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेने विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कसे कमी करता येईल याबाबतचे मार्गदर्शन देखील केल्याचे दिसून आले। शाळेमध्ये पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांची जवळजवळ 100% उपस्थिती असल्याचे दिसून आले। शाळेत विद्यार्थ्यांचा पहिला दिवस असल्यामुळे वर्गखोल्या सजवण्यात आल्या होत्या। तसेच शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ चॉकलेट व गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले गेले। त्याचप्रमाणे सर्व वर्ग रांगोळ्या व फुलांनी तसेच फुग्यांनी सजवल्याचे दिसून आले। शाळेचा पहिला दिवस संध्याकाळी 5 वाजेपर्यंत भरवण्यात आला होता। शाळेत पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकाचे देखील काही प्रमाणात वाटप करण्यात आले। पहिल्याच दिवशी अनेक पालक व आपल्या पाल्याला सोडण्यासाठी आवर्जून शाळेत हजर असल्याचे दिसून आले। महाराष्ट्रात सर्वत्र नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला जून महिन्यात शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत केले गेले। मान्यवर आणि विद्यार्थी मित्र, आज खरं तर हा शुभयोग आहे की आजच्या दिवसाला आपल्या नागोठणा केंद्राच्या सादर व्यक्ती धामसे मॅडम आणि या सर्वांच्या आशीर्वादाने, म्हणजे पवार सर आणि सगळ्या शिक्षकांच्या आशीर्वादानं सध्याचं चार्ज केंद्रप्रमुख या नात्याने मी चाललो आहे। आणि एक अभिमानात्मक गोष्ट अशी आहे की या शाळेचा विकास दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे आणि याचं सर्व श्रेय या सगळ्या म्हणजे कुटुंबातील हे सदस्य आहेत। हा एक कुटुंब आणि या कुटुंबातील सदस्य आहेत। पवार सर हे कुटुंब प्रमुख असतील तरी पण सदस्यांची पण जबाबदारी आणि त्यांचं कर्तव्य हे ते प्रामाणिकपणे अतिशय पार पाडत असतात। त्याबद्दल मी सगळ्यांना चालू शैक्षणिक वर्षात शुभेच्छा देतो आणि असंच त्यांनी काम करत राहावं। म्हणजे सगळेजण एकत्र राहणं हे महत्त्वाचं आहे, कारण दोन चेहरे असले तरी ते वेगवेगळे दिसायला असतात, परंतु सरांनी आणि तुम्ही सगळ्यांनी एकत्र राहिल्याबद्दल आणि या शाळेचा निकाल जवळजवळ 100% लागलेला आहे। 142 मधून फक्त 2 ते 3 मुलं काही कारणास्तव म्हणजे 100% लागलेलं आहे। सगळ्यांचं पुनश्च मी स्वागत पण करतो आणि आभार पण व्यक्त करतो आणि तुम्हाला सगळ्यांना नवीन शैक्षणिक वर्षाला शुभेच्छाही देतो। रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।